मीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर मॅम सुद्धा आपल्यासोबत आहेत। मृणाल मॅम, या सगळ्यामध्ये मोठ्या घडामोडी घडतायत आणि आता नजीकच्या राजकारणामध्ये पवार विरुद्ध पवार असा एक कोल्ड वॉर दिसू शकतं का आपल्याला? कारण जसं आपण यापूर्वीही बोलत होतो की विलिनीकरणाची चर्चा ही जवळपास संपल्यात जमा आहे किंवा बरीच ती डिलेड असू शकते। तर आता खरं लक्षात घ्यावं लागेल की बदललेल्या परिस्थितीमुळे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय जो काय अजितदादाच्या पक्षाने घेतलाय त्याला पवार साहेब कशा पद्धतीने रिॲक्ट करतात। पवार साहेबांचं सगळं राजकारणातलं धुरंधर वागणं लक्षात घेता तर कदाचित हा निर्णय आपलाच म्हणून ओनअप देखील करू शकतील। पण या सगळ्या घडामोडींकडे पाहताना एक राजकीय निरीक्षक म्हणून निश्चितपणे मला मत नोंदवावंसं वाटतंय की हा निर्णय पवार साहेबांना विश्वासात घेऊन घेतला गेलेला नाही। पवार साहेबांनी 2019 साली जो काही शब्द दिला होता भारतीय जनता पक्षाला तो फिरवल्यानंतर त्यांचा पुतण्या पण नाराज झाला होता। प्रत्यक्ष पुतण्याला त्यांनी तिकडे पाठवून नंतर तो निर्णय जर मागे घेतला असेल तर त्यांच्याबद्दल कमालीची नाराजी सत्ता पक्षामध्ये असणार। परिस्थिती अशी वाईट होत गेली की स्वतःच्या घरात वाढवलेला पुतण्या अशा रीतीने दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडला। त्यामुळे आता त्याची पत्नी जर उपमुख्यमंत्री होतीये तर तिला आशीर्वाद देण्याचं काम पवार करू शकतील। इतका मोठेपणा धुरंधरपणा ते दाखवतील अशी शक्यताही मोठ्या प्रमाणात आहे। या सगळ्यामध्ये आता भाजपचा रोल कसा असणार आहे? भाजप समोर दाखवताना जे राष्ट्रवादी सांगेल त्या दृष्टीने आम्ही सकारात्मक त्यांना पाठिंबा देऊ, ते ठरवतील, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल। समोर सांगताना तरी आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आपण ऐकली, पण पडद्या मागच्या हालचालींचं काय? मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने यावेळेला अत्यंत उत्तम स्ट्रॅटेजिस्ट असल्यासारख्या भूमिका निभावल्या आहेत। भारतीय जनता पक्ष कुठेही काही बोलला नाही। भारतीय जनता पक्षाच्या आलाकमान नेत्यांची इच्छा आता सुप्रियाताई किंवा शरद पवार साहेबांना मोठं करू नये ही असावी हे निश्चित आहे, हे सांगायला कोणाचीही गरज नाही। मात्र भारतीय जनता पक्षानं बॅकसीट ड्रायव्हिंगचाही इथे अजिबात प्रयत्न केलेला नाही। एक आपण लक्षात घेऊ, अजितदादा जरी गेले असले तरी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे लोक अत्यंत धुरंधर नेते आहेत। त्यामुळे देशावर सत्ता चालवणाऱ्या पक्षाची भूमिका काय आहे आणि तीच भूमिका आपल्याला मान्य करायची आहे हे त्या दोघांनाही उत्तम रीतीने कळत असेल। दोघंही चौकशीला सामोरे गेले आहेत आणि त्यानंतर ते भाजपच्या मार्गाला जाणाऱ्या अजितदादांकडे वळलेले आहेत। त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वागण्याची शक्तीची पूर्ण कल्पना असल्यामुळे आता पवार साहेबांना कुठेतरी श्रद्धास्थान मानून दूर ठेवत त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे आणि भारतीय जनता पक्षाने चाणाक्ष धुरंधरपणे या सगळ्यात कुठेही स्वतःला गुंतवलेलं नाही। मृणालिनीजी, प्रसन्न बोलतोय। या सगळ्या आताच्या ब्रेकिंग घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असा निष्कर्ष काढावा का की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे आता डिस्टंट ड्रीम उरलेलं आहे? आता खरं तर या संदर्भातला निर्णय पवार साहेब आणि सुप्रियाताईंना घ्यायचा आहे। त्यांना जर आता कुठेतरी एनडीएच्या राजकारणाला कधी नव्हे ते आणि खूप उशिरा स्वीकारायचं असेल तर त्यांचं स्वागत होईल, कारण सुप्रिया सुळे यांचं दिल्लीतलं वर्तन, त्यांचं वागणं, त्यांचं तिथलं वर्तुळ हे खूप मोठं आहे। भारतीय जनता पक्षाचा त्याला उपयोग होऊ शकेल, पण त्या वारंवार ज्या इन्क्वायरीज याचे विषय काढतात त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्ष त्यांना आमच्याकडे यायचं असेल तर कम्प्लीट भूमिका बदलून या अशी अट घालू शकेल। सध्याच्या स्थितीमध्ये सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होऊन पवारांच्या घरातलं जे काय कथित भांडण आहे किंवा वेगवेगळे मतभेद आहेत त्या जराशा एका सत्तापदाकडे सरकल्यात, अत्यंत दुर्दैवी प्रसंगातून सरकल्यात। पण आज तरी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होणार म्हणजे एक मोठं सत्तापद मिळवणार आहे। मृणालिनीजी, महाराष्ट्रामधलं राजकारण एक स्थित्यंतर पाहतंय असं आपल्याला लक्षात येतंय। यामध्ये आणखी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या घडामोडींचा फ्लो जो रिपोर्ट होतोय तो तसा मानायचा म्हटला तर
या सगळ्या बाबतीत पवार कुटुंबियांना, म्हणजे कोणते पवार, शरद पवार आणि कुटुंबियांना कोणत्याही प्रकारे कन्सल्ट करण्यात आलं नाही. सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय, तिकडे ते जे अरोरा आहेत ते, जे अजित पवारांच्या PR चं सगळं कॅम्पेन बघायचे ते, आणि मुंबईमध्ये प्रफुल्ल पटेल, तटकरे वगैरे मंडळी, असा सगळा लिनियर सिक्वेन्स चालू होता. बायलॅटरल कम्युनिकेशन नव्हतं दोन पवारांमध्ये. ये रिश्ता क्या कहलाता है? मला असं वाटतं की पवार कुटुंब हे अत्यंत सावधपणे वागतं नेहमी, आणि आमचे राजकीय संबंध वेगळे असले तरी हम एक साथ है असं चित्र ते कायम दाखवतात. ते केवळ चित्र नसतं, मन गुंतलेली आहेत एकमेकांमध्ये. पण पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात नॉन प्लस करून काहीतरी घडण्याची ही कदाचित पवार कुटुंबाबाबतची पहिलीच वेळ असेल. अर्थात प्रसन्न आपण सकाळपासून म्हणतोय की नरेश अरोरा आलेले आहेत, ते स्ट्रॅटेजी ठरवणार आहेत. पडद्यामागे या संदर्भात पवार साहेबांशी बोललं गेलं असेल तर आपल्याला कल्पना नाही. तसा मान त्यांना दिला गेला असेल का, हा प्रश्न माझ्याही मनात कुतूहल म्हणून निश्चित आहे. मृणालिनीजी, या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवून असोच. महत्त्वाच्या घडामोडी घडतायत महाराष्ट्रामध्ये. पुढचे काही दिवस अतिशय महत्त्वाचे असतील. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.